नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:39 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:21 ते 9:03 आणि यमगंड काळ सकाळी 10:44 ते 12:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 8:53 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी शनी नेपच्यूनचा बुधाशी केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. वेळातले शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी वेळातील शनी नेपच्यून बरोबर तृतीयातील जो बुध आहे हा केंद्र करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चरनं अशा प्रकारच्या शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ घालतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अत्यंत आवश्यक राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्या राशीतला हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी लाभातला शनी नेपच्यून आणि द्वितीयातला बुध हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. फक्त तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवता यायला हवं. काही चांगले उत्तम प्रलंबित लाभ अचानकपणे आजच्या दिवशी मिळू शकतील. त्या संदर्भात तुमचा जो मूड आहे तो खूप चांगला राहील. थोडंसं पती-पत्नीच्या नातेसंबंधासंदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे व्यवहार, खर्च आणि गुंतवणूक यापासून लांब राहणं गरजेचं राहील. मोहपाशामध्ये फसू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. वेळातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतला बुध आणि दशमातला मंगळ नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले हेळसांड अजिबात करू नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घडामोडी घडू शकतील. मात्र आरोग्याचा संदर्भ अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा थोडंसं मानसिक तणावाखाली तुम्हाला जाऊ शकेल किंवा तसा मानसिक तणाव जाणवू शकेल.
या संदर्भात सुद्धा अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे वेळातल्या बुधाबरोबर तुमच्या भाग्यातला शनी नेपच्यून जो आहे हा सुद्धा केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. मात्र तुम्हाला स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले उत्तम अनुभव मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी ट्रेड किंवा मोठी रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. येणार 2 ते 3 दिवसामध्ये स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर प्रतियोग करेल. अष्टमातल्या शनी नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल आणि तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या लाभस्थानामध्ये असलेल्या बुधाबरोबर अष्टमातला शनी नेपच्यून सुद्धा केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्हाला थोडासा आराम करावा वाटेल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण बसेल. घरातले जे स्त्री वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी जास्तच प्रमाणात दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे धावू नका. आर्थिक संदर्भातले निर्णय नीट विचारपूर्वक घेणे गरजेचं राहील. अंदाज या संदर्भात चुकण्याची शक्यता जास्त राहील. काळजी घ्या. दक्ष राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. त्याचप्रमाणे वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या दशमातला बुध आणि सप्तमातला शनी नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. कामात तुमची पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र कुणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस देण्याच्या आधी आजच्या दिवशी नीट विचार करणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकतील किंवा फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात कमिटमेंट, प्रॉमिसेसपासून किंवा कागदोपत्री व्यवहारापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे सुद्धा प्रसंग उद्भवतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृश्य अधिष्ठित केंद्र करणार आहे. षष्ठातला शनी नेपच्यून आणि भाग्यातला बुध हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहाराकडे कडी नजर ठेवणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित अनावश्यक आर्थिक व्यवहार होऊ शकतील की जे चुकीचे असू शकतील. अनावश्यक खर्च होऊ शकेल. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे तुम्हाला इन्कमचे स्रोत काही उपलब्ध होऊ शकतील की जे भविष्यकालीन योजनेसाठी शुभफलदायी राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्याच राशींमध्ये भ्रमण करेल. पंचमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे. आजच्या दिवशी अष्टमातला बुध आणि पंचमातला शनी नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंध काही
अतिशय उत्तम अनुभव आजच्या दिवशी तुम्हाला येऊ शकते. याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे संदर्भ होऊ शकेल. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवा. छोट्या-मोठ्या कारणामुळे तुमचा भावनिक तोल जाऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ मिळतील किंवा तुमचे अंदाज बरोबर ठरतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास येणाऱ्या 2 ते 3 दिवसात दिसू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी सप्तमातला बुध आणि चतुर्थातला शनी नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला तुमची धावपळ वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामामध्ये अडथळा आल्यामुळे थोडंसं स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आणि चिडचिडेपणा जास्त प्रमाणात जाणवेल. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये घरातली काही वादविवाद किंवा घरातले काही स्ट्रेस, टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होईल, मानसिकतेवरती होईल. या संदर्भात थोडंसं तयार राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तृतीयातले शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी षष्ठातला बुध आणि तृतीयातला शनी नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले कुठलीही महत्त्वपूर्ण कामं म्हणजे खर्च, गुंतवणूक अशा संदर्भातले गोष्टी करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. स्ट्रेस थोडा जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी द्वितीयातील शनी नेपच्यून आणि पंचमातील बुध हे परस्पर केंद्र करणार आहेत. याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तेथील व्यक्तींबरोबर वरिष्ठ किंवा सहकर्मी यांबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्याचप्रमाणे कामाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे शाब्दिक चकमकी उडू शकते. ज्या गर्भवती महिला त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:53 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातला हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि षष्ठातली मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला शनी नेपच्यून आणि चतुर्थातला बुध हे सुद्धा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आजच्या दिवशी काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले संधी तुम्हाला मिळू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल तीच पूर्ण होताना दिसतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर शाब्दिक चकमकी उडू शकतील आणि त्या संदर्भातले अनुभव हे थोडेसे विचित्र येऊ शकतील. घरातल्या व्यक्तींमध्ये आपले संबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 जून 2025 कर्जाचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.